तुम्ही अध्यात्माकडे वळलेला आहात आता, पण तरी तुमचा मूळ जो पिंड म्हणू आपण तो कर्मवादाचा आहे. म्हणजे पूर्वायुष्यातल्या जर आपण काही घडामोडी बघितल्या की सुरुवातीला नोकरी होती आणि 40शीत असताना ती कंपनी बंद पडणं, तो प्रवास सांगता नेमका काय होता आणि मग तुम्ही व्यवसाय सुरू केला. कठीण काळ असणार नक्की तो. खूपच कठीण काळ होता माझ्यासाठी. आमची कंपनी बंद पडली. मी पेपर अँड पल्प कन्व्हर्शन्स म्हणून कंपनी आहे. त्यांची गुजरातला चा पल्प तयार करण्याची फॅक्टरी होती. तर ते सगळं एका रात्रीत बंद पडलं. मग नंतर आमचे पगार ओपाणी पण होईनासे झाले आणि मला मुलगी आहे, घरचा संसार असतो, आईवडील होते त्यावेळेला, मला सगळी जबाबदारी माझी होती. आणखीन अशा परिस्थितीमध्ये आपलं इन्कम आपण 7 तारखेला पगाराची वाट पाहत असतो आणि त्यावेळेला काही मिळणार नाही आपल्याला, किंवा त्याच्या आधीचे वर्षाचे पगार थकलेले आमचे. बापरे. त्यामुळे मी खूपच अडचणीत आलेलो होतो. परंतु मग त्यावेळेला सुद्धा कंबर कसून मी असा विचार केला की नाही, आपल्याला काहीतरी हे केलं पाहिजे. लोकांनी कंपनीच्या विरुद्ध दावे दाखल केले की आमची अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी हे कॉम्पेन्सेशन म्हणा काही म्हणा द्यायला पाहिजे. मी त्या भानगडीत पडलो नाही. कोर्ट कचेऱ्या म्हणलं, ते वकिलाला पैसे द्या, हे करा ते करा, आपल्याला जमणार नाही. मी सरळ सायकल घेऊन या उद्योगाला लागलो. स्टेशनरीच्या प्रत्येक ऑफिसमध्ये जायचो आणि म्हणायचो की अशी माझी कंपनी पडलेली आहे, मला स्टेशनरीतली माहिती आहे, आवड आहे, मी तुम्हाला इथं तुमच्या जागेवर आणून देत जाईन, तुम्ही आणून दिल्याच्या नंतर मला पैसे द्या वाटलं तर, किंवा चेकने दिले तरी चालतील. अशा पद्धतीने मग ते, आणि मी दिवसाला कमीत कमी 100 ते 125 किलोमीटर फिरायचो. काय सांगता, 100 ते 125 किलोमीटर? आणि सुरुवातीला सुरुवातीला सायकलवर, म्हणजे कसं की काही काम नसलं ना तरी नवीन कंपन्या पाहण्यासाठी म्हणून मी जायचो, सायकलवरनं फिरायचो. आणि दिवसभर काम केल्याशिवाय घरी जायचं नाही, काहीतरी एक ठोस काहीतरी मिळायला पाहिजे, एखादी कंपनी तरी मिळायला पाहिजे. असं करत करत शेवटी माझ्या 40 कंपन्या आल्या होत्या. आणि कष्टपूर्वक आणि प्रामाणिकपणाने केल्यामुळं मला प्रत्येक ठिकाणी रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला.